ज्या गोष्टीची अनेक वर्षापासून आपण वाट पाहत होतो की भेसा नगर पंचायत केव्हा होईल आणि आमचे जे काही घर आहे प्लॉट आहे हे रेग्युलराइज केव्हा होतील अशी जे काही आपण वाट बघत होतो तो दिवस आज उजाडलेला आहे। शासन आपल्या दारी आलेलं आहे आणि जे बांधकामाच्या परवानग्या आहेत किंवा आपले आर्यल आहेत हे आपल्याला एक खिडकी योजनेअंतर्गत म्हणजे तुम्ही अर्ज करा, आम्ही एकाच ठिकाणी सर्व त्याच्या एनओसी आहे किंवा भूखंड निर्मितीकरण आहे हे आपल्याला देण्यासाठी आमचं सरकार आमच्या सीओ यांनी 4 दिवसासाठी बरोबर आहे 4 दिवसासाठी हा कॅम्प लावलेला आहे आणि या 4 दिवसाच्या कॅम्प मध्ये प्रत्येक व्यक्तीने याचा लाभ घेणं आवश्यक आहे। काही त्रुट्या पण असतील पण आपला अर्ज करणं आवश्यक आहे। अर्ज केल्यावर काही त्रुट्या जर आढळल्या तर तुम्हाला पत्र देतील आणि येणाऱ्या काळात समजा 4 दिवसाचे झाले ठीक आहे, नाही झाले पुन्हा त्याची कागदची पूर्तता करून आपल्याला प्लॉटचे नियमितीकरण हे करण्याची योजना आपल्यासाठी आमच्या सरकारने आणलेली आहे। हे गोष्ट करूया की गेल्या 1.5 वर्षापासून आपण ही नगरपंचायत ग्रामपंचायतच्या रूपात आपण केलेला आहे आणि फक्त नगरपंचायत करून चालणार नाही तर या पिपळा भेसा पिपळा या नगरपंचायतच्या अंतर्गत आपण मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचे काम हाती घेतलेले आहेत आणि या नगरपंचायतला न्यू नागपूर अशा प्रकारचा भाग बनवण्याची आमची भाजपचे इथे जेवढे नेते आले कल्याणीजी असतील, संजय भोयर असतील, आपले काका असतील, सोनपट्टे असतील, उदावंत असतील, सारे आमच्या महिला आमचे इथले अध्यक्ष हे सर्व लोक या कामासाठी तत्पर आहेत आणि आमदार काही एकटा येऊन सारे काम करू शकत नाही। जेवढे भाजपचे कार्यकर्ते आहेत काही अडचणी आल्या त्याच्याकडे पण आपण जा आपल्या साऱ्या अडचणी सोडवणे आमच्या धर्म आणि कर्तव्य सरकारचं कर्तव्य आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला पुन्हा 6-8 महिन्यात उरलेले संपूर्ण रस्ते हे झालेले दिसतील। आम्ही सरकारकडे मोठा प्लॅन सबमिट केला, तो जर प्लॅन आपला झाला तर मोठ्या प्रमाणात तुम्ही विचार करत राहा की हा चमत्कार कसा झाला। या पद्धतीनं आपण काम करतो आहोत। समजा कदाचित मागचे 2.5 वर्ष या राज्यात आपली सरकार राहिली असती तर आज आपण पुढच्या उभे असतो। 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सरकार होती आणि त्यामुळे या मध्ये एकही काम होऊ शकले नाही, परंतु आज 2 वर्षात नगरपंचायत करणे आणि नगरपंचायतचा शाश्वत विकास म्हणजे प्लॅनिंग करून डेव्हलपमेंट करणे, याच्यामुळे आज आपल्याला निश्चित विकास कामाचा चमत्कार दिसेल। आर्यांसाठी आपल्या अनेक वर्षापासून ओरड होती, ती ओरड हे संपल आहे। 4 दिवसात जेवढे झाले तेवढे करून घ्या। हे योजना काही बंद होणार नाही आहे।
हे योजना सतत सुरू राहणार आहे. आज कॅम्प काय, कॅम्प मध्ये समजा काही लोकांचे झाले नाही तर नगरपंचायत मध्ये आपला रेग्युलर हा काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि जनतेच्या आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आपण हा काम करत आहोत. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की ज्या स्वतःच्या मालकी असूनही एवढ्या दिवसपर्यंत आपण मालकी आहे असं समजत नव्हतो. आणि मिळाला आपली मालकी निश्चित झाली आणि आमच्या ते टार्गेट राहील त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आर्यन पोहोचवणे, त्यांना न्याय देणे आणि तुमच्या स्वतःच्या हा प्लॉट आहे रेग्युलर झाला आहे अशी भूमिका आमच्या नंदनवार साहेब सीओ त्याच्या सर्व प्रशासनाची आहे. मी पुन्हा एकदा शासनातर्फे आपला सर्वांचे अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि शेवटचा व्यक्ती जोपर्यंत आर्यन मिळणार नाही तोपर्यंत आमची योजना ही चालूच राहील असं या ठिकाणी आश्वस्त करतो. नंदनवार साहेबांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला, त्यांचे पण या ठिकाणी अभिनंदन करतो, त्याच्या टीमचे अभिनंदन करतो. सर्वांना धन्यवाद, सर्वांना नमस्कार. कामठी विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार कुलचंदी सावरकर साहेब आणि आमच्या विसा बेलतरोडी पिपळा भोगली ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय माजी सदस्य, माजी सरपंच आणि इथे उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनी, आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आपण आपले जे अनधिकृत लेआउट्स आहेत, अनधिकृत प्लॉट आपण घेतले ते रेग्युलराइज करण्यासंदर्भात आपण या कॅम्पचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. हा 4 दिवसाचा कॅम्प आपण आयोजित करून जवळपास सर्वांचे आपल्याकडे अनधिकृत लेआउट्स भरपूर आहेत आणि त्या अनधिकृत लेआउटमध्ये जवळपास 20,000 आपल्याकडे प्लॉट्स आहेत. तर त्या सर्वांचं रेग्युलरायझेशन आपण ही सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सन्माननीय आमदार साहेब उपस्थित झाले, याबद्दल मी त्यांचे नगरपंचायतच्या वतीने आभार मानतो. आणि इथे उपस्थित सर्व माजी सदस्य, माजी सरपंच यांचे सुद्धा नगरपंचायतच्या वतीने आभार मानतो. आणि आपण इथे जमलेल्या सगळ्या नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा आणि आपलं जे प्लॉट आहे, घर आहे ते रेग्युलराइज करून त्याची मालकी हक्क आपण मिळवावं या उद्देशातून या कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या आयोजनासाठी जमलेल्या सगळ्यांचे मी नगरपंचायतच्या वतीने आभार मानतो. आणि आजचा हा कॅम्प या ठिकाणी सुरुवात झाला आणि या उद्घाटनाचा प्रोग्राम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो.